श्रीराम नमस्कार. आज 11 जानेवारी 2021. मनाचे श्लोक आणि भगवद्गीता निरूपण भाग 10. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. या ओवीद्वारे भगवद्गीतेमधला ज्ञानविज्ञान योग काय आहे याचं आकलन करण्यासाठी, याचा अभ्यास करण्यासाठी या श्लोकावरती विचार करायला मला डॉक्टरांनी सांगितलं. एखादी गोष्ट तीच गोष्ट आपण सारखी परत करत असतो, तेव्हा त्या सत्वतेपर्यंत आपण पोचतो. एक दोनदा माझ्या मनामध्ये विचार आला, 40 भाग ह्याचे करायचे, मग भगवद्गीता कधी संपणार? भगवद्गीतेमध्ये मी पुढं कसा जाणार? तर ह्याच्यामध्ये जसं आपण दुधापासून सुरुवात करतो, दूध तापवून त्याचं दही, मग ताक, मग ते घुसळलं जातं, मग लोणी, मग तूप. हा जो अवधी आहे, हा अवधी कदाचित हा 40 भागाचा निरूपणाचा अवधी असू शकेल. की जे सत्व, जे तत्व आणि जे महत्त्व डॉक्टरांना माझ्याकडनं अपेक्षित असेल ते येत नसेल कदाचित, म्हणून हा अभ्यास करायला त्यांनी सांगितला. मना सज्जना आपण मागच्या वेळी पाहिलं की मनाची सज्जनता, मनाचा विचार, त्याबरोबर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाबरोबर जे संभाषण, नारायणाचं नराबरोबर चाललेलं संभाषण, आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली, ह्याच्यावर वाद होतात. श्रीकृष्णाने अर्जुनावर सांगितलं की दुसरा म्हणतो काही सांगता काय, ही नारायणाने नराला सांगितली. पण नारायण म्हणजे कोण आणि नर म्हणजे कोण याची ओळखच होत नाही. समोर आहे पण त्याची ओळख नाही. हीच ओळख भगवान श्रीकृष्णाने करून दिली. मनुष्य देहामध्ये, मनुष्य प्रकृतीमध्ये, मनुष्यांच्या इंद्रियामध्ये, मनुष्याच्या 10 इंद्रियामध्ये 5 कर्म आणि 5 ज्ञान या इंद्रियांमध्ये ती ताकद आहे. पण ती ताकद कशी वापरावी, त्याचं नियंत्रण कसं असावं, हे भगवंतांनी सांगितलं. आणि हेच समर्थांनी नंतर मना सज्जना, कारण या सर्व गोष्टी भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्या की कसं असावं. पण या सर्व गोष्टी करण्यासाठी मनुष्याला मनाचा संयम हवा, ते समर्थांनी सांगितलं. श्रीकृष्णांनी सांगितलं की इंद्रियांच्या अधीन होऊ नका. इंद्रिय दिली आहेत ती क्षणापुरती, तेवढ्या कार्यापुरती त्याचा उपयोग झाला पाहिजे. पण तुम्ही त्याच्यामध्येच जर अडकून बसलात तर तुमचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. इथं समर्थांनी सांगितलं मनावरती एवढा संयम हवा की काय करतोय ह्याची कृती होण्या अगोदरच ती कृती टाळण्यात येईल. इथं भगवंतांनी सांगितलं की कसा टाळावा, आणि इथं समर्थांनी सांगितलं की भगवंताला शरण गेलात तर तुम्हाला टाळायची गरजच नाही, कारण तुमच्यामध्ये ते चुकीची वैचारिकता राहणारच नाही. म्हणून भगवंताप्रती आसक्ती ठेवा. भक्तीच्या मार्गाने सांगितलं, भक्त आसक्त. भक्तीची आसक्ती असल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. आपण वाचन करतो, भक्तीच आहे. गाणं म्हणतो, भक्ती आहे. आपल्याला मनाला जे आवडतं ते चांगलं खातो, भक्ती आहे. कारण आपण जे ग्रहण करतो त्याचा जर तुम्हाला आनंद मिळत नसेल तर त्या ग्रहण करण्याला काही अर्थ राहत नाही. त्यामुळे अन्न, पाणी, विचार, वैचारिकता, संभाषण हे जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनाला किती आनंद होतो ह्याचा माणसाने पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. एखाद्या ठिकाणी जर मारामारी चालली असेल, शिवेगाळ चालली असेल, तर आपण तिथं किती वेळ थांबावं हे आपण ठरवावं. पण काही माणसांना तिथं बाजूला उभं राहून मजा बघण्यात आनंद वाटतो.
कोण कोणाला कसं मारत आहे आणि कोण कोण जखमी होत आहे ह्याच्या बघण्यामध्ये आनंद वाटतो. म्हणजे पुढं चाललेला असतो तरी दुसरा थांबवतो, थांब रे जरा बघू काय चाललं आहे. बघा, दुसऱ्याच्या वाईटामध्ये आनंद शोधतात तर स्वतःचा सुखाचा मार्ग आणि स्वतःचं सुख कसं हे प्राप्त करू शकतील. समर्थांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही पंथामध्ये बसा, सर्व साधारण पाहिजे, मग माणूस म्हणतो की नको, आपण कशाला मध्ये पडायचं, आपल्याला मारायचं. अगदी बरोबर आहे. सध्या समाजाचा एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता हे बरोबर आहे, पण एवढं तरी करू शकता की तुम्ही पोलिसांना फोन करू शकता. पण तेही होत नाही, हरकत नाही. सांगायचा उद्देश असा होता की जिथं काही वाईट घडत असेल, शेजारच्या घरात भांडणं होत असतील, की माणसं सगळं टी व्हीचा वगैरे रेडिओचा आवाज बारीक करतो, घरातल्या माणसं सांगतो थांबा थांबा बोलू नका, काय चाललंय ते नीट ऐकू दे. याचा अर्थ काय, दुसऱ्याचं वाईटात आपला आनंद शोधतो माणूस, तर ह्याचं चांगलं कसं होईल. भगवंताला प्राप्ती करायची असेल तर काय सोडायला पाहिजे. श्रीकृष्णांनी नुसतं ज्ञान सांगितलं, पण त्याचं विज्ञान कसं होतं, विज्ञान कसं चालू होतं, हा जो योगामध्ये हा विचार केला की कळतं. ज्ञान दिलं, एवढं आहे का की दुसऱ्याच्या घरातलं ऐकू नये, तरी कान तिकडेच असतात, किती ऐकू येत आहे, मग त्याच्यावरती अंदाज बांधले जातात. म्हणजे भगवंतापासून मनुष्य कसा बाजूला राहतो. पण तू एखादा म्हणतो छे आम्ही कुठल्या भगवंतापासून, मी तर तेव्हा टी व्हीवरची मालिका बघत होतो. टी व्हीची मालिका बघत होतो, तुम्ही करणारी प्रत्येक कृती ही भगवंतासाठी करताय असं जर मनात आणलं तर तुमच्यातनं कधी चुकीची कृती होणार नाही. हे कायम लक्षात ठेवायला हवं. मी केलेली प्रत्येक गोष्ट, मी केलेली प्रत्येक कृती ही त्या भगवंताच्या चरणाशी जाणार आहे, त्या भगवंताला मी वाहणार आहे, या भगवंताला मी समर्पित करणार आहे. हेच जर मनात असेल, भाव नको, हेच जर मनात असेल तरच तुम्ही त्या स्थानापर्यंत, ती पायरी स्वाध्यायाची, अध्यात्माची चढू शकणार आहात. पण वेळेचं बंधन घातलं की अमुक ह्याच्यामध्येच मी करीन, मला बाकी वेळ नाही, तर ते तसं नाही चालत. ते 24 तास डोक्यामध्ये ती नशा असायलाच पाहिजे. आता आपण बोलतोय, मी बोलतोय, समोर फोन ठेवला आहे आणि आपलं संभाषण चालू आहे, हे मी नाही करत आहे, हे ते करून घेतो आहे. ज्या दिवशी ज्या क्षणी मला वाटेल की हे मी करतो आहे, त्या क्षणी ह्याच्यातलंही ताकद संपून जाईल. आणि ज्याला कळतं त्यालाच ह्याच्यातली ताकद कळेल, नाही तर इतरच्यांना कळणार नाही. उगाच कशाला आपल्या मोबाईलचा डेटा वाया घालवायचा. मुद्दा लक्षात घ्या, काय घ्यायचं आणि कुठं खर्च करायचा हे मनुष्याला कळलं पाहिजे. भगवंताने सांगितलं अर्जुनाला, ज्याच्यासाठी तू आटापिटा केलास, ज्या नातेवाईकांसाठी आटापिटा केलास, ज्याच्याबद्दल तू डोळ्यातनं अश्रू काढतोय, एवढं तुझं गांडीव धनुष्य हातातनं गळून पडलेलं आहे, पण ते तर तुझ्यासमोर छाती ठाक करून उभे आहेत. म्हणजे ज्याच्यासाठी तू संन्यासी व्हायला निघालास, मला राज्य नको, मला काही नको, मी भीक मागून खाईन, ही तुझी एक योद्ध्याची, क्षत्रियाची, तू वीर आहेस, पाशुपत अस्त्र तू जिंकलेला आहे शंकराकडनं, इंद्राकडनं अस्त्र जिंकलेलं आहे, आणि अशा तुझ्या मनाची अवस्था ही व्हावी, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. हे श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगायला लागतं. याचं कारण बघा, पहिल्यापासून श्रीकृष्ण अर्जुनाच्या बरोबर होता, ओळख नव्हती. जशी ओळख झाली, जसं कळलं की हा मित्र नाही आहे, हा काहीतरी वेगळी भानगड आहे, लगेच बदल झाला. ज्ञानाचं भांडार, कर्माचं भांडार, कर्म कसं करावं, पंचतत्वशी कसं आपण सामोरं जावं, हे सांगणारा माझ्याबरोबर खांद्यात गळ्यात गळे घालून आपण फिरतोय, पण लक्षात येऊ नये. आणि ज्यावेळी लक्षात यावं त्यावेळी उशीर झालेला असावा. काय दुर्दैव आहे बघा.
जिथं जिथं महाभारतात आपण जर पाहिलं, या युद्धात पाहिलं की जर संहार झाला तसा संहार परत कधी झालाच नाही. 18 दिवसात. काय गंमत आहे. असं म्हणतात की युद्ध संपल्यावर जेव्हा संजय त्या कुरुक्षेत्रावर गेला की खरंच मी जे पाहिलं ते खरंच आहे का ते बघायला, तर त्याला नुसता विचार करूनच आश्चर्य वाटलं. एवढं कसं होऊ शकतं. ही वैचारिकता काय आहे. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये वैचारिकता काय. त्या साधा प्रसंग सांगतात, वैचारिकता काय. म्हणजे एवढा संहार होऊन साध्य काय. काहीच नाही. ज्या अर्जुनाला पहिल्यांदा राज्यामध्ये स्वतःला काही इंटरेस्टच नव्हता, अपेक्षाच नव्हती, पण श्रीकृष्णाचं काम होतं अधर्म नष्ट करणं. राज्याशी श्रीकृष्णाशी घेणं देणं नव्हतं, राज्य नष्ट करणं त्याचं काम होतं. आणि ते त्यांनी केलं. अर्जुनाकरवी केलं. आपण विचारतो की हे कशासाठी केलं. राज्यासाठी केलं. नंतर काय झालं, नंतरचा इतिहास पण सर्वांनी वाचणं गरजेचं आहे. कोणाचं किती राज्य झालं, काय झालं, सगळ्यांनी कसे आपले प्राण सोडले हे पण कळणं गरजेचं आहे. पण इथं आपण या ज्ञान विज्ञान योगात समर्थांशी निगडीत चर्चा करत आहोत. हे मी सर्व सांगायचं कारण काय, तर या सर्वाचा मनाशी संबंध येतो. दुर्योधनाच्या मनात आलं असतं तर हा संहार टळला असता. शकुनीच्या मनात चुकीची इच्छा उत्पन्न झाली म्हणून कपट उत्पन्न झालं. धृतराष्ट्राला स्वतःच्या मनाचा आवाज कळत होता, पण त्यांनी तो ऐकला नाही म्हणून दुर्दैव ओढवलं गेलं. गांधारीने जर स्वतःच्या मनाचं ऐकलं असतं की स्वतःचा मुलगा चुकीचा वागतोय, तरी तिने त्याला पाठिंबा देऊन स्वतःच्या डोळ्यामधली जी ताकद होती ती त्याला प्रदान केली. म्हणजे पाठीशी घातलं, अधर्माला पाठीशी घातलं. आणि जिथं अधर्माला पाठीशी घातलं तिथं ऱ्हास हा नक्कीच आहे. श्रीकृष्णाने सांगितलं, सुई एवढी जमीन दे, मी तेवढ्यावरती सगळं समेट घडवून आणतो. तर तेवढीही दिली नाही. आसक्ती. समर्थांनी सांगितलं तुम्ही परमात्म्याची आसक्ती ठेवा. श्रीकृष्णाच्या प्रत्यर्थ श्रीकृष्णाच्या प्रती अर्जुनाची आणि पांडवांची आसक्ती होती, आणि याची दुर्योधनाची राज्याच्या प्रती आसक्ती होती. म्हणून समर्थित सांगतात, म्हणा सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावी देतो स्वभावे. स्वभावाप्रमाणे पावतो. स्वभाव कसा. दुर्योधनाचा स्वभाव काय होता, मला फक्त राज्य पाहिजे, हे मेले पाहिजेत, हे बाजूला झाले पाहिजेत, बस मला बाकी काय माहीत नाही. हा दुर्योधनाचा स्वभाव. आणि दुसरा, मला काहीही नको, मला हे युद्ध करायचं नाही. जर श्रीकृष्णाने जर भगवद्गीतेचा हा संदेश केला नसता, सांगितला नसता, तर युद्ध झालं नसतं. आणि नंतर हाहाकार माजला असता, कारण अधर्माचं स्थापन झालं असतं. अधर्म बोकाळला असता. आज काय झालंय, अधर्मच बोकाळलाय. धर्म बुडत चाललाय, कारण लोकांना स्वतःच्या धर्माबद्दल आस्थाच नाही. पाश्चात्य संस्कृतीमध्ये आज माणसं जास्त रमतात. घरातल्या स्त्रिया साडी घालण्यापेक्षा, साडी नेसण्यापेक्षा, घालणं मी शब्द मुद्दाम वापरला, हल्ली रेडीमेड मिळते म्हणून घालणं शब्द वापरला, पॅन्टसारखी घालता येते, पण साडी नेसण्यापेक्षा शॉर्ट आणि टी शर्ट याच्यावरती कम्फर्टेबल वाटतं असं म्हणतात. जे बालक जन्मतं, जे मूल जन्मतं, त्या तान्ह्याला आई आपल्या छातीशी पण घेत नाही. का तर स्वतःचं शारीरिक फिगर बदलेल. नीट शब्द लक्षात घ्या. काही काही मराठी शब्द वापरले तर ते लक्षात येणार नाही म्हणून इंग्लिश शब्द वापरायला लागत आहेत. जर पदराखालीच घेतलं नाही, जर पदरच नाही, हा भाग वेगळा, पण पदराखाली घेतलं नाही, छातीशी लावलंच नाही, तर त्या मुलाला कुठली माया निर्माण होणार आईबद्दल.
आणि त्या मुलाला कळणार कसं की स्तन म्हणजे काय, त्याची ओळख कशी होणार. म्हणून नंतर आत्ताच्या मुलांमध्ये लहान वयामध्ये वासना वाढलेल्या आहेत. कारण आकर्षण. आपल्या शास्त्रामध्ये ज्या ज्या कृती आहेत ह्याला काहीतरी अर्थ आहे. हे संस्कार आहेत. आपण बघताना कृती बघतो, पण वास्तविक हे सगळे संस्कार आहेत. आणि त्याच्यामुळं सध्याच्या मुलांना संस्कार बाहेरनं पाश्चात्य लोकांकडनंच घ्यायला लागतात. योग नाही म्हणत, योगा म्हणतात. गंमत आहे की नाही. जुळतं त्याला योग म्हणतात, हे योगा म्हणतात. आणि ह्याला आपल्याच संस्कृतीतली लोक खतपाणी घालून वाढवतात. हे मोठं दुर्दैव आहे. कुठं जायचं आहे हे कळतच नाही. विज्ञान काय समजत नाही. फक्त आजचा दिवस एखाद्या बैलाला फक्त कसं असतं की घाण्यात जुंपतात आणि आपल्याला कामात जुंपलं जातं. एवढंच आहे. आपण बैलच आहोत. दिवसभर काम करायचं, पैसे कमवायचे, खायचं. माणसं दारू पितात, त्याच्यावर व्यसनाधीन करतात. झालं, संपला दिवस. परमात्मा कुठे आहे याच्यात? प्रत्येक ठिकाणी आहे. मग त्यांनी हे पाहायचं. ज्या देहामध्ये श्रीकृष्ण बसलेला आहे त्यांनी हे पाहायचं की तुम्हाला इथं घेऊन जातोयस, तिथं घेऊन जातोयस. सगळीकडे तो परमात्मा येतोय. जिथं ज्या जागेवर जायला नको तिथं तुझं जातो, तिथं सुद्धा तो परमात्मा येतो. कारण तुला जिवंत ठेवणार कोण? तो परमात्माच ठेवणार. पण परमात्मा विचार काय करतो, अरे ह्याला मी सद्बुद्धी आणि कुबुद्धी दोन्ही दिले, कुबुद्धी वापरतोय. ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मी ह्याला बरोबर संपवतो आणि ह्याच्यापासून बाजूला होतो. हा परमेश्वर पण विचार करत असतो, पण हे मनुष्य करत नाही. ही इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण समजून घेत नाही, कृतीच समजून घेत नाही. आणि मग इथं समर्थ सांगतात, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभाव. तरच आपण तुम्ही समजूनच घेत नाही. तर आपण किती वेळा बोलणं झाले तरी शब्दात, पण 40 वेळा विचार वेगवेगळ्या अनुषंगाने मला तो करून सांगायचा आहे की भगवंत सांगतो, अरे तू नको जाऊस तिथं. मी तुला ज्ञान दिलंय ना, तू सज्ञान आहेस, तुला चांगलं वाईट कळतंय. हे कळत असून सुद्धा तुझ्या हातनं वाईट चुकीची कृती होते. ज्या गायीच्या मुखाशी जर तुम्ही एखादं अभक्ष्य नेलं, मांस नेलं, तर ती गाय खात नाही. तिला कळतं की ह्याच्यामध्ये अभक्ष्य आहे, मांस आहे, आणि ती त्याला तोंड लावत नाही. पण मनुष्य, गाय तर शिकलेली आहे का? गाय शिकलेली नाही. पण मनुष्य शिकलेला असून, PhD होल्डर असून, हातात सिगरेटचं पाकिट असतं आणि त्याच्यावर असा मोठा जबडा काढलेला असतो, तो हे झालेला कॅन्सरग्रस्त जबडा, सिगरेट स्मोकिंग इंजुरियस टू हेल्थ, असं वाचून सुद्धा चालूच. मग शिक्षित कोण? भगवंताने तुम्हाला मदत का करायची? लिहिलेलं आहे तंबाखू खाऊ नका, तरी खातो. एकाने तर मला विचारलं, मग परमेश्वराने निर्मितीच का केली? काय गंमत आहे बघा. प्रश्न बघा. सोडायचं सोडून निर्मित का केलं परमेश्वराने? खाण्यासाठीच केलंय, म्हणून तर आम्ही घेतोय. आयुर्वेदामध्ये सुद्धा दारू हे औषध सांगितलेलं आहे, पण बाटलीभर नाही, त्याचं प्रमाण दिलेलं आहे. संस्कारित आहे. त्या दारूला तुम्ही दारू म्हणणं वेगळं आहे, आणि आपल्या आधी योग्यता आहे का तिथपर्यंत? पण नाही. आयुर्वेदात दारू म्हणजे औषध, प्या. वैचारिकता बघा. हे सगळ्याचा केंद्रबिंदू आपलं मन आहे. कळत नाही. परवा उदाहरण दिलं मी, आपलं निरूपण संपता त्या पैशाचं उदाहरण दिलं की ज्याच्यासाठी आपण पैसे खर्च दिलेले असतात तर ते परत घेऊ नये. त्याच्यावरनं मला 4-5 जणांनी विचारलं की असं कसं, मग आम्ही दिलेले आम्हाला मिळाले. तर तुम्ही देताना सांगितलं ना की मला नकोत, दिले, मी विसरले. मग ते काही जरी झालं तरी घेता कामा नये. हे मी का सांगतोय? कारण ह्याच्यामधनं उत्पन्न होणारी जी कंपनं आहेत ही मनुष्याला ऱ्हास मार्गाकडे घेऊन जातात. शरीरामध्ये, मनामध्ये अस्वस्थता निर्माण करतात. एकदा दिलं की दिलं. आपण हा व्यावहारिक दृष्टिकोनातनं जर तुम्ही काही गोष्ट केल्या असतील तर निश्चितच ते तुम्हाला घ्यायला पाहिजे, प्रश्नच नाही.
पण एखाद्याला जर तुम्ही दान दिलं असेल, एखाद्याला जर तुम्ही धर्मदाय संस्थेला दिलं असेल, एखाद्याला आजारपणात तुम्ही दिला असेल, तर हे तुम्ही परत घेता कामा नये. नीट समजून घ्या. व्यावहारिक दिलेली गोष्ट व्यवहाराने पूर्ण होते आणि इथं दिलेली गोष्ट ही तुम्हाला मोकळी करावी लागते. मग आता मी काय करू? आता माझ्या मनामध्ये हे प्रश्न आले असे. मग तिघा चौघांनी मला आश्चर्य वाटलं की असं मी काय त्याच्यात सांगितलं, घ्यायचे का मी परत? आम्ही दिलेत, मग परत देऊ का? म्हटलं देऊन टाका. नाही तर त्याच्यात त्या विचारांमध्ये अडकाल. आत्ता कळत नाही, नंतर बरोबर कळतं आणि तेव्हा उशीर झालेला असतो. अर्जुनाला श्रीकृष्ण हा परमात्मा होता, भगवान होता आणि तोच सर्व करता करविता निमित्त आहे हे अर्जुनाला तेव्हाच कळलं जेव्हा त्याला श्रीकृष्ण कळला. तोपर्यंत कळलं नाही. तोपर्यंत सखा, बायकोचा भाऊ, एवढंच. अगदी गळ्यात गळे घालून रोज सकाळी फिरणं. मागच्या वेळेस उदाहरण सांगितलं. गळ्यात गळे घालणारा जसा कळलं की याचा अधिकार वेगळा आहे, तसा पायाशी. ही कृती हे सांगताना तुम्हाला असं वाटेल की ती छोटी आहे, पण ती नाही आहे. याचा आचरण, अर्जुनाने जे केलेलं आचरण आहे ना, हे आपण करायला पाहिजे. ज्या क्षणी कळलं त्या क्षणी आपलं समर्पण हवं. आणि ते जर नसेल की ठीक आहे, हो का, लोकांना संशय, खरंच आहे का, खरंच नाही आहे का, मग ते आधी बघावं आणि 4 जणांना आधी हे करून जावं. आता लस बघा कोरोनाची आधी. आता जेवढ्या लोकांनी वाट पाहिली, आता लोकांना उत्सुकता काय असेल की पहिली जणं देतील, त्यांचे साईड इफेक्ट्स येतील की नाही हे ऐकण्यासाठी कान कायम टी व्हीकडे आणि वर्तमानपत्राकडे लावून बसतील. किती सफल झालं ह्याचा विचार करणार नाही, किती मेले किंवा किती जणांना त्रास झाला याचा विचार करणार. म्हणजेच मनामध्ये उत्पन्न झालेले वाईट विचार कशासाठी पाहिजे? आज साधे तुम्ही पाणी जरी प्यायलात तरी त्याचा साईड इफेक्ट आहे. अति प्यायलात तरी उलटून पडणार आहे, जास्त प्यायलात तर पोट फुगणार आहे आणि कमी प्यायलात तरी त्रास होणार आहे. म्हणजे प्रमाणात हे तुमच्या शरीरावरती निर्भर आहे. आणि आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. आणि विश्वास ठेवताना आपले वैचारिकता ही कायम धनभारित म्हणजेच पॉझिटिव्ह विचारांनी केली पाहिजे. केलेली कृती ही योग्यच आहे हे लक्षात आलं पाहिजे. पण हे केव्हा लक्षात येईल की जेव्हा तुमचं मन तुम्हाला सांगेल, अरे आपण ही कृती परमात्म्यासाठी करतोय. मी दिवसातनं 4 वेळा चहा पितोय, मी पित नाही, हा परमात्म्यासाठी करतोय. मग चहामुळं अमुक अमुक त्रास होतो, मग 4 वेळा प्यावा का? मी तर पितोच आहे, पण माझ्या आतमध्ये जो परमात्मा बसला आहे त्याला ह्याचा त्रास होईल का? हा जेव्हा विचार तुम्ही कराल तेव्हा गोष्टीवरती नियंत्रण येईल. तोपर्यंत येणार नाही, कारण तुम्ही सहज विसरून जाता. कदाचित निरूपणात काय बोलते लक्षात येणार नाही. धनुष्य आपण बघितलं हातात प्रभू रामचंद्रांच्या. काय धनुष्य? प्रभू रामचंद्रांच्या. ह्यांना जड नसेल का वाटत? जड नसेल का होत? कायम सज्ज. म्हणून रामरक्षा स्तोत्र वाचायचं. तुम्ही हाक मारलीत की तो सज्ज आहे ह्याचं हे प्रतीक आहे. हातात धनुष्य धरलेलं नाही आहे, क्षत्रिय आहे तो. हातात धन हे पाहिजेत, क्षत्रियाच्या हातात पाहिजेत. बाहेर सैनिक असेल जर बॉर्डरवर, त्याच्या हातात बंदूक पाहिजे. तो नुसताच उभा असेल तर तुम्ही म्हणाल काय करतोय नुसतं उभं करून? तुमच्यावर शत्रूंनी चाल केली तर तो त्याचा प्रतिकार कसा करणार? तसंच लक्षात घ्या. वैचारिकता नीट लक्षात घ्या. समर्थांचं सांगणं काय नीट लक्षात घ्या. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो सभे. हा आपण जे पाविजेतोय ना, कसा पावणार आहे? काहीतरी दिल्याशिवाय पावणार नाही आहे. आणि तुम्ही त्याला काही पैसे, प्रसाद आणि अजून काही दिलं तर तो पावणार नाही आहे. तुमचं समर्पण महत्त्वाचं आहे आणि वेळेत समर्पण करणं महत्त्वाचं आहे. 10 खून करून जर परमेश्वराला समर्पित झालात तर तो म्हणेल काय वेडा आहेस की काय? तुला सुबुद्धी दिली होती ती तू वापरली नाहीस. तुझ्या रागावर नियंत्रण राहिलं नाहीस आणि तुझ्या हातनं चुकीची कृती झाली, अधर्मी कृत्य तू केलं, शिक्षाही तुला होणारच. आणि तुला होणार म्हणजे मला होणार. बघा,
परमेश्वराचं आपण याच्या अनुषंगाने विचार करा का, प्रत्येक देहामध्ये परमात्मा हा बसलेला आहे. आपण त्याचा विचार करायला पाहिजे. देह देवाचे मंदिर, पण त्याचा विचारच करत नाही. परवा पुण्यामधल्या मंडई गणपतीमधले गजानन शारदेचे दागिने चोरीला गेले. आता ज्यांनी चोरले तो चोर, तो देहानी चोर, पण त्याच्या आतमध्ये परमात्मा पण बसलेला आहे. पण विचार काय, तर तो चोर जर आधीच परमात्म्याला जर स्वाधीन झाला असता तर हा विचार चोरायचा त्याच्या मनात आलाच नसता. पण मग जर हा विचार त्याच्या मनात आला नाही आणि त्याच्या सुबुद्धी आणि कुबुद्धीमधल्या कुबुद्धीने हे कृत्य केलं, तर मनामध्ये असलेला परमात्मा हा त्याला शिक्षा द्यायला पात्र आहेच आणि तो देणारच. मग हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. परमेश्वर ओळखायला शिकायला पाहिजे आणि ते तुम्ही ओळखायला पाहिजे. आपल्याबरोबरच असतो, कण आणि कण आणि क्षण आपल्याबरोबर असतो. तुम्ही त्याला महत्त्व द्या. तुम्ही त्याला जोपर्यंत महत्त्व देत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. माझं लग्न ठरत नाही, हे अमुक ग्रह जे आहेत ना ते काहीतरी घोटाळा करतात. अरे पण ते ग्रह कोणाच्या अंमलाखाली आहेत? त्या परमात्म्याला विसरून कसं चालेल? त्यालाच तुम्ही करा ना. एकदा हेडमास्टरांची सही झाली तर मग खालच्या शिक्षक काय म्हणतात, ठीक आहे हेडमास्टरांची सही झाली, आता आमच्या सहीला काही तशी किंमत नाही. उदाहरण नीट लक्षात घ्या. म्हणून जीवनामध्ये परमेश्वराला ओळखणं खूप गरजेचं आहे आणि ते ओळखण्यासाठी आपला पूर्ण स्वच्छ भाव तिथं पडणं गरजेचं आहे. चुकीचा भाव नाही. मी चोरी करतोय, परमात्मा तू आहेस ना रे, इकडे CCTV वगैरे लावलेत ते बघ. नाही. अधर्मी कृत्य. श्रीकृष्ण अर्जुनाच्या बरोबर होता, श्रीकृष्णाने युद्ध केलं नाही, श्रीकृष्णाने अधर्म नष्ट केला. तसं मनुष्याच्या देहामधले जे विचार आचार जे चुकीचे असतात ते परमात्मा कायम आपल्या सुबुद्धीमधनं आपल्याला टच करत असतो, सांगत असतो. चुकीचं वागतोय. माणसाला कळत असतं. माणूस म्हणतो मला माहिती होतं मी चुकीचं वागतोय, पण वागलो, ह्याच्यात मला जरा फायदा होता. म्हणजे उपयोग काय? परमेश्वर तुम्हाला जागं करून देतोय तरी तुम्ही ते जागे होत नाही. आणि मग नंतर म्हणतात की अरे हो माझ्या मनात तर होतं पण झालं, आता काय करायचं, तर मार्ग काय? मग काय, मग तुम्हाला भोगायला लागणार. पावी जेतो स्वभाव आहे, जसा स्वभाव आहे तसं भोगायलाही लागणारच. म्हणून इथं ज्ञान विज्ञान योग बघताना ज्ञान आहे, पण विज्ञान काय आहे? माझ्यात परमात्मा आहे, ज्ञान आहे, पण त्याला शरण जाणं आणि त्याच्या मनासारखं वागणं हे विज्ञान आहे. हे माणसाने कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मनुष्याची धन दौलत संपत्ती कपडा लखता जे काही असतं त्याच्यामध्ये मनुष्याने कधीही अडकून राहू नये. कारण जे नष्ट होतं त्याच्यासाठी कोणीही अडकू नये, कारण त्याच्यात जर तुम्ही अडकलात तर स्वाध्याच्या मार्गावर तुम्ही पुढे जाणार नाहीत. आज नर्मदेच्या किनारे जाणाऱ्या हजारो लाखो लोकांचा अनुभव आहे. काही बरोबर घेऊन जात नाहीत, पण पाहिजे ते मिळतं. कसं मिळतं? कोणाला श्रीखंड खावाचं वाटलं तर त्या दिवशी त्याला श्रीखंड मिळतं. असे कित्येक अनुभव बऱ्याच जणांनी सांगितलेले आहेत. कसं मिळतं? तो तुम्ही फक्त इथनं त्याला हाक मारा, तो बरोबर तुमची सोय करेल. पण ती इथनं मारलेली हाक ही आत्म्यातनं अंतर्मनातनं यायला पाहिजे. हे कायम प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जर तुम्ही जरी हाक मारलीत आणि जरी तो आला नाही तरी त्याच्याबद्दल आपल्याला राग येता कामा नये. कारण तेव्हा आपलं स्वतःचं बॅलन्स शीट आपण उघडून पाहावं, आपला जमा खर्च उघडून पाहावा की आपण कुठं होतो, आपण काय केलं आहे, आपण ह्यावेळी हाक मारलेली आहे, आपल्याकडं जमा पुण्य किती आहे. ते जर 10% असेल आणि पाप जर 90% असेल तर परमात्म्याला यायला थोडासा तुमचं 90% साफ करायला वेळ लागणार ना. ते कोण साफ करणार? का तुमच्या 10%वरती ते काम करणार? नीट लक्षात घ्या. बुद्धी परमात्म्याचं न्याय हा कसा चालतो हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आणि या सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू असलेला आहे ते मन. फक्त मनच ह्या सर्व गोष्टी घडवून आणतं आणि ते अशांत असतं, अविचारी असतं
म्हणून आपल्याला दृष्टी येत नाही डोळे असून. हे दुर्दैव आहे. आज आपण इथं थांबू. पुढच्या वेळी पुढचा भाग पाहू. श्रीराम.